लग्नानंतर होईलच प्रेम. भाग 35. सिया लाजत नजर खाली करते. तिच्या गालांवर हलकी गुलाबी छटा उमटलेली असते. रात्रीचा गार वारा तिचे केस अलगद उडवत होता. अर्णव तिच्याकडे काही क्षण न बोलता पाहत राहिला. काय झालं सिया? त्याने हळू आवाजात विचारला. सियाने हलकासा दीर्घ श्वास घेतला. मला तुमच्याशी काही बोलायचं आहे, बोल ना. ती काही क्षण शांत राहिली, मग हळूच म्हणाली, आपल्या लग्नानंतर मीच नेहमी तुमच्यापासून दूर राहिले. तुम्ही कधीच माझ्यावर कोणतीही जबरदस्ती केली नाही, पण मी मात्र त्यावेळी काही ना काही कारण काढलं. अर्णव तिचं बोलणं शांतपणे ऐकत होता. सियाच्या डोळ्यात पाणी तरळलं. तुम्ही माझ्यावर रागावला आहात का? अर्णव क्षणभर स्तब्ध झाला. त्याने हळूच तिची हनुवटी वर केली. अगं वेडाबाई, मी तुझ्यावर रागू शकतो का, असं तुला खरंच वाटतं? सियाने अलगद मान हलवली. अर्णव हलकासा हसला. प्रेमात घाई नसते सिया. तुझा विश्वास जिंकणं हेच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. हे ऐकताच सियाच्या डोळ्यातून अश्रू उघळले. तिने क्षणाचाही विचार न करता अर्णवला घट्ट मिठी मारली. अर्णवनेही तिच्या पाठीवर अलगद हात फिरवला. रडू नकोस, तू माझ्यासोबत आहेस एवढंच पुरेसे आहे. काही क्षण दोघेही तसेच शांत उभे राहिले. सियाने मिठीतून थोडं दूर होत लाजत विचारलं, आज थोडा वेळ फक्त माझ्यासोबत राहाल? अर्णवच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी खरं हसू उमटलं. संपूर्ण आयुष्यच तुझ्यासोबत घालवायचं आहे, मग हा थोडा वेळ कसा नाही देणार? सिया हलकसं हसली. ती त्याचा हात धरून त्याला खोलीत घेऊन आली. खोलीत मंद पिवळसर दिवा सुरू होता. वातावरण शांत आणि प्रसन्न होतं. सिया कपाटातून एक छोटंसं गिफ्ट बॉक्स घेऊन आली. हे तुमच्यासाठी. अर्णव आश्चर्यचकित झाला. माझ्यासाठी? हो, काही दिवसांपूर्वी घेतलं होतं, पण देण्याचं धाडस होत नव्हतं. अर्णवने बॉक्स उघडला. आत एक सुंदर घड्याळ होतं. त्याने हसत ते हातात घातलं. खूप सुंदर आहे. सिया आनंदाने त्याच्याकडे पाहत होती. अर्णवने तिचा हात अलगद हातात घेतला. आता माझीही एक अट आहे. काय? आजपासून कोणतेही आनंद, कोणतीही भीती, कोणतेही दुःख, सगळं आधी मला सांगायचं. सिया हसत म्हणाली, प्रॉमिस. दोघांनी एकमेकांच्या छोट्या बोटांना गुंफत हसत प्रॉमिस केलं. त्या क्षणी अर्णवच्या चेहऱ्यावर थोडासा दिलासा दिसत होता. पण त्याच वेळी डिंग, अर्णवच्या मोबाईलवर पुन्हा एक अज्ञात नंबरवरून मेसेज आला. भावने क्षणाचा आनंद घे अर्णव, कारण उद्या सकाळ तुझ्यासाठी खूप कठीण असणार आहे. मेसेज वाचताच त्याच्या चेहऱ्यावरील हसू क्षणात नाहीसं झालं. त्याने नकळत खिडकीकडे पाहिलं आणि समोरच्या इमारतीच्या टेरेसवर उभा असलेल्या एका सावलीने दुर्बीण खाली करत हळूवार मागे पाऊल टाकलं. दुसऱ्या दिवशी सकाळी खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांनी संपूर्ण खोली उजळून निघाली होती. सिया हळूच जागी झाली. तिने बाजूला पाहिलं. अर्णव अजूनही जागाच होता. तो बेडच्या कडेला बसून लॅपटॉपमध्ये काही फाईल्स पाहत होता. त्याच्या डोळ्यांखाली रात्री न झोपलेल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. सिया उठून त्याच्या जवळ आली. अर्णव, तुम्ही रात्री झोपलाच नाहीत? अर्णवने लगेच लॅपटॉप बंद केला. थोडंसं काम होतं. सिया त्याच्या समोर उभी राहिली. पुन्हा कुठं? अर्णव तिच्याकडे पाहून हलकंसं हसला. तुला सगळं कळत नाही. सियाने त्याचा हात हातात घेतला. मला कारण माहीत नाही, पण तुम्ही एकटे नाही आहात. जे काही असेल आपण दोघं मिळून त्याचा सामना करू. हे ऐकताच अर्णवच्या मनात एक वेगळीच भावना दाटून आली. त्याने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन केलं. सिया लाजली. आता चला, आधी नाश्ता करा. दोघं खाली डायनिंग हॉलमध्ये आले. सगळे आधीच टेबलावर बसलेले होते. घरात नेहमीप्रमाणे हसणं, गप्पा सुरू होत्या. सियाने अर्णवच्या ताटात त्याचा आवडता पोहे आणि गरम चहा ठेवला. आज पूर्ण नाश्ता करायचा हा? अर्णव तिच्याकडे पाहून हसला. मॅडमचा आदेश आहे, मग पाळावाच लागेल. सगळे त्यांच्या बोलण्यावर हसले. इतक्यात डिंग डॉंग घराची बेल वाजली. घरातील नोकराने दार उघडलं. बाहेर एक कुरिअर बॉय उभा होता. मिस्टर अर्णव, त्यांच्या नावाचं पार्सल. अर्णवने पार्सल घेतलं. त्याच्यावर पाठवणाऱ्याचं नाव नव्हतं. त्याच्या कपाळावर आड्या पडल्या. त्याने हळूच बॉक्स उघडला. आत एक छोटासा काळा बॉक्स होता. तो उघडताच सगळ्यांच्या चेहऱ्यावरची भीती पसरली. आत सियाचा स्कार्फ आणि त्यावर लाल रंगात लिहिलेलं एक वाक्य. आज फक्त इशारा आहे. पुढच्या वेळी
तिला वाचू शकणार नाहीस. सियाचा चेहरा फटकन पांढरा पडला. हा हा माझाच स्कार्फ आहे, पण हा तर काल मॉलमध्ये हरवला होता. अर्णवच्या डोळ्यात संताप उसळला. त्याने ताबडतोब घरभर नजर फिरवली. अचानक त्याची नजर मुख्य गेटजवळ बसलेल्या CCTV कॅमेऱ्याकडे गेली. तो सिक्युरिटी रूममध्ये धावत गेला. रेकॉर्डिंग मागे करून पाहिलं. रात्री 3:17 एक काळ्या हुडीतील व्यक्ती गेटजवळ आली. त्याने पार्सल ठेवलं आणि कॅमेऱ्याकडे पाहून हळूहळू हात हलवला, जणू तो अर्णवलाच आव्हान देत होता. पण पुढच्या क्षणी त्या व्यक्तीने मास्क थोडासा खाली ओढला. फक्त काही सेकंदासाठी त्याचा चेहरा दिसला. तो चेहरा पाहताच अर्णवच्या हातातून माऊस खाली पडला. त्याच्या तोंडून नकळत एकच नाव बाहेर पडलं. कसं वाटलं आजचा भाग तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.